आपण मित्र मित्र कधीतरी फिरायला जायचा प्लॅन बनवतो आणि तो प्लॅन फक्त प्लॅनच राहतो. तुमच्यासोबत असं कधी झालंय का? माझ्यासोबत तर असं भरपूर वेळा झालंय. गोवा, मनाली, लडाख, केरळ, कन्याकुमारी असे कित्येक प्लॅन्स हे चर्चेपुरतेच राहिले. असाच एक प्लॅन मी आणि माझ्या मित्रांनी 3 वर्षापूर्वी बनवला होता, हरिश्चंद्रगडाचा. नमस्कार मित्रांनो, मी पवन घारे तुमचं स्वागत करतो एका नव्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. आज आपल्यासोबत आहे विक्रम, मंगेश आणि ज्ञानसागर. हे तिघही लहानपणापासूनचे माझे मित्र. त्यांच्यासोबत मी भरपूर ट्रेक्स केलेले आहेत. कर्नाळा फोर्टच्या व्लॉगमध्ये तुम्ही यांना पाहिलंच असेल. हरिश्चंद्रगडाचा हा प्लॅन बनायला भरपूर वेळ गेलाय. हा प्लॅन बनायला ना 2 वर्ष 11 महिने आणि 3 दिवस लागले. होय, एवढ्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आम्ही विदाउट एनी रिस्क सकाळी 7 वाजताच घरातून निघालो. भिवंडी क्रॉस केल्या आता आणि पडघाच्या थोडा अलीकडे आहे. आणि पेट्रोल पंपावर थांबलोय वॉशरूम साठी. तर चहा पिणार आहे ते. वाटेतच चहा व मिसळ खाऊन 230 ते 250 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात केली. मुंबई नाशिक हायवेवरून कसारा घाट क्रॉस करून घोटी बुद्रुकच्या या टोलनाक्याजवळ थांबलो. तर आता आपण आहोत घोटी बुद्रुक येथे. मुंबई ते नाशिक तिथून आपण प्रवास करतो. तिथून त्या रस्त्याला आपण एक्सप्रेस वेला आहे आणि टोल नाक्याच्या पुढे आपण येऊन थांबलोय. मित्रांना दिवसाचा रस प्यायचा आहे, ते पण पिणारच आहे. थोडा प्रवास करून आमच्यासोबत असलेल्या या मंगेशला भंडारदरा जलाशय पाहण्याची इच्छा झाली. साहेबांच्या विनंतीला मान देऊन गाडी भंडारदराकडे वळवली. भंडारदऱ्यावर पोचून पाहतो तर काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं. या जलाशयाच्या सुंदरतेने तर सर्वच जण भारावून गेलो होतो. पण या साहेबांना बोटिंग करायची इच्छा झाली. मग साहेब काय ऐकत नाही. बोटवाल्याला प्रत्येकी 100 रुपये देऊन बोटीत बसलो. तेव्हा जाऊन कुठे या साहेबांच्या जीवात जीव आला. काय काय जण पहिल्यांदा बसतायत बोटिंगमध्ये. जसा की हा विक्रम. आणि त्याची आतमधून फाटलेली जहाजामध्ये.
15-20 मिनिटाच्या या बोटिंगचा आणि या जलाशयाचा अनुभव फार सुंदर होता. तेथून निघून जवळ असलेल्या हॉटेलवर पोटभर जेवलो आणि सुरुवात केली हरिश्चंद्रगडाच्या प्रवासाला. गाडी चालवता चालवता वनविभागाची ही चेकपोस्ट लागली. इथला शुल्क भरून कळसुबाई हरिश्चंद्रगड या अभयारण्यात प्रवेश केला. नागमोडी वळणं आणि कच्च्या रस्त्यांवर पाठीची हालत करून आम्ही शेवटी पोहोचलो पाचनईला. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी पाचनई या गावातून वाट जाते. पोहोचेपर्यंत सूर्यास्त झाला होता. आता आपण पाचनईमध्ये आलेलो आहे आणि पाचनईमधून आपण आत्ता गडावर जाणार आहे. किती वाजलेत आत्ता? 6:26 झालेले आहेत. भंडारदरा जलाशय तिथे बोटिंग केली, तिथून नंतर जेवलो आणि यायला असा टाईम झाला, त्यामुळे आपल्याला उशीर झाला आहे. आज 6:26 झालेत आणि आता आपण चाललो आहे गडावर. गडात म्हणजे जे मंदिर आहे ना तिथे चाललो आहे आपण. चला, मंगेश आहे आपल्यासोबत. आणि नाही तो खूप गोरा आहे ना, दिसणार नाही ते कसे, यांचे जरा मटेरियल डार्क आहे ना आमचे विक्रम भाऊ, त्यामुळे दिसणार नाही. दात दिसतात फक्त. आमच्या समोर एक असा टास्क होता की या काळोख्या रात्रीमध्ये रस्ता माहित नसताना हरिश्चंद्रगडावर जाणं. आमचा हरिश्चंद्रगडावर कॅम्पिंगचा प्लॅन होता. त्याप्रमाणे आम्ही आधीच माहिती काढून हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. गावात गडावर जाणाऱ्या रस्त्याबद्दल चौकशी केली तेव्हा गावकऱ्यांनी रस्ता सोपा आहे असं सांगितलं. पण हे काका जर आमच्यासोबत नसते ना तर आम्ही नक्कीच हरवलो असतो. कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीला वारी घेऊन जाण्यासाठी हरिश्चंद्रेश्वर मंदिरात कीर्तनाचा आणि पालखीचा कार्यक्रम होता. त्यासाठी हे काका त्यांच्या या 2 मुलांसह गडावर जात होते. जरा बघा, इंद्रवज्र. काळोख्या रात्री काकांशी आजूबाजूचा परिसर व राजकीय गोष्टी करत करत आम्ही पोचलो हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ. आज आम्ही हरिश्चंद्रगडावर येताना अपेक्षांचा डोंगरच घेऊन आलो होतो. विक्रमची अपेक्षा होती की त्याला ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहायचं होतं आणि या मंगेशला कोकण कड्यावर आलेली आभाळं आणि धुकं पाहायची होती. इंस्टाग्राम व यूट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जो हरिश्चंद्रगड पाहिलेला तो आम्हाला सत्यात पाहायचा होता. पहिला अपेक्षाभंग तर तेव्हाच झाला जेव्हा आभाळात एकही तारा दिसत नव्हता. पाचनई गावच्या रामनाथ भरमाळ यांच्या राजा हरिश्चंद्र या हॉटेलवर आमची राहण्याची आणि खाण्याची सोय होती. तिथे पोचताच आम्ही आमच्यासाठी टेंट लावून घेतला. काय माणूस आहे, तुला ना लोक नाही. तू पण काय करू नको, बाजूला हो तिथून. मी लावतोय बरोबर. काय नाही करत आहेस तू. आता बरोबर. या मजेदार टेंट सेशन नंतर आम्ही जेवलो आणि फेरफटका मारून परत येऊन टेंटमध्ये झोपून गेलो. कारण सकाळी उठून सूर्योदय आणि ती फेमस अशी ढगांची चादर पाहायची होती. सकाळी 4:30ला उठून फ्रेश होऊन आम्ही तारामती शिखराकडे जाण्यासाठी निघालो. झोप तर मस्त झाली, पण सकाळी सकाळी येणाऱ्या ट्रेकर्स ग्रुपच्या गोंगाटामुळे जाग आली. एकदम मस्त.
ट्रेकर्सच्या ग्रुपला फॉलो करत करत व या चंद्राच्या उजेडात वाट काढत आपण शेवटी पोहोचलो तारामती शिखरावर. आता वाट पाहत होतो सूर्योदयाच्या त्या मॅजिकल मोमेंटची. अपेक्षा होती आपल्याला ढगांची चादर पाहायला भेटेल, पण तीही इच्छा अपूर्ण राहिली. पण आजूबाजूला झालेलं हे वातावरण आणि निसर्ग पाहून मन मात्र शांत झालं. आता सनराईज पाहून झालेला आहे. सन पूर्णपणे राईज झालेला आहे. चला सूर्योदय बघून झालेला आहे. आणि सूर्योदय आज 6:45ला झाला बरोबर. आणि थोड्या वेळाने लेट झाला जरा, पण ते सूर्य आहे. आणि त्या साईडला पाहिलं आपण तर इथे चंद्र दिसतोय आपल्याला. दोन्ही पाहायला भेटलं एका याच्यामध्ये. शिवाजी महाराज की जय. तारामती शिखर आहे. आणि आपण आता इथून इकडे डायरेक्ट कोकण कडाला जाणार आहे. तिकडे कोकण कडा आहे आणि इकडून जाणार आहे. परत त्यांनी सांगितलं इकडून नका जाऊ, इकडून आपण आलेलो त्या रस्त्याने, तिकडून उलट होईल, तुम्हाला परत तिकडे वर जावं लागेल. सो इथूनच आपल्याला खूप लांबची वाट आहे कोकण कडाला जाण्यासाठी, पण सोयीस्कर आहे. पण ठीक आहे ना, आपण जाऊ शकतो इथून. ही अशी वाट आहे. तारामती शिखराचा निरोप घेऊन आम्ही कोकण कड्याकडे वाटचाल सुरू केली.
मागे लपलेला हा कोकण कडा आमच्यापासून आता फार दूर नाही. थोड्याच वेळात आम्ही कोकण कड्यावर पोहोचतोय. तर मित्रांनो, हा आहे कोकण कडा आणि खाली जर बघाल तुम्ही एकदम मेस्मरायझिंग बोलतात ना, नयनरम्य दृश्य, डोळ्यांचं पारणं फेडणार. पण इतक्या महिन्यांपासून आपण जे प्लॅनिंग करत होतो जे समहाऊ सक्सेस होत नव्हतं, काही ना काही कारणांमुळे डिले होत होतं. फायनली मित्रांनो आपण कोकण कड्याला पोहोचलो. ज्यासाठी हरिश्चंद्रगड हा विशेष प्रसिद्ध आहे आणि बरेचसे पर्यटक आणि ट्रेकर नॉन ट्रेकर ज्या लोकांना या दृश्याबद्दल आवड आहे, फोटोत पाहणं वेगळं आणि प्रत्यक्षात पाहणं हे खूपच वेगळं आहे. तब्बल 40 ते 45 मिनिटं चालून हरिश्चंद्रगडाचे वैभव असणाऱ्या या कोकण कड्याचे दर्शन झाले. कोकण कड्यावर फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि निघालो हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ. कोकण कड्यावरून आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ आलो. मंदिराच्या आजूबाजूला पाण्याच्या टाक्या पाहिल्या. जमिनीच्या आत कातळात कोरलेल्या गुंफा आणि हे भले मोठे कुंड जे या गडावरचं एकमात्र पाण्याचं स्रोत आहे. मंदिराजवळ पोहोचताच पाहिलं पालखी सोहळा सुरू होता. गावकरी कीर्तनात दंग झाले होते. आम्ही त्या कीर्तनाचा आस्वाद घेतला व दर्शनासाठी मंदिरात आलो. मंदिरावरचं नक्षीकाम, कोरीव काम बघून फारच आश्चर्यचकित होतो. या मंदिरावर विविध प्रकारचे शिल्प आणि भाषा लिहिलेल्या आढळतात. यावरूनच हे किती प्राचीन आहे याची प्रचिती येते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूला असलेली ही गुंफा आणि त्यात ही महादेवाची पिंड आणि हे 4 खांब. गावकऱ्यांकडून या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर आणि यांचे हे 4 खांब हे प्रत्येक युगाला डिफाईन करतात. हे मंदिर आता फक्त एका खांबावर उभे आहे. जेव्हा हा 4था खांब पडेल तेव्हा कलियुगाचा अंत होईल असं सांगितलं जातं. रात्री जिथे राहिलेलो तिथे नाश्ता करून आम्ही दादांचा निरोप घेतला. गड उतार होऊन परत घरी जाण्याचा प्रवास सुरू केला. ताऱ्यांनी भरलेलं आकाश, शिखराला गवसणी घालणारं धुकं व ढगांची चादर, या गोष्टी तर पाहायला नाही भेटल्या. पण त्याहूनही सुंदर असा तारामती शिखर व तिथला सूर्योदय, कोकण कड्याचा रांगडेपणा आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराची प्राचीन शिल्पकला व सुंदरता मनात घर करून गेलं.